इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे तुमचं वैयक्तिक ज्ञान जे तुमच्या बुद्धीत सुचतं आणि याचे काही मुख्य प्रकार आहे. त्याचा पहिला प्रकार आहे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन, ज्यामध्ये तुमचं नाव, लोगो आणि कलर कॉम्बिनेशन्स प्रोटेक्ट होतात. दुसरा प्रकार कॉपीराइट रजिस्ट्रेशन, ज्यामध्ये तुमचं काही लिखित साहित्य, म्युझिकल वर्क आहे हे प्रोटेक्ट होतं. तिसरा प्रकार म्हणजे डिझाईन रजिस्ट्रेशन, आउटर शेप ऑफ द प्रोडक्ट. एखादी वस्तू तुम्ही बनवली आणि ती बाह्य स्वरूपात कशी दिसते ही डिझाईन रजिस्ट्रेशन मध्ये प्रोटेक्ट होते. चौथा प्रकार आहे पेटंट रजिस्ट्रेशन. तुम्ही काही रिसर्चर असाल, क्रिएटर असाल आणि तुम्ही काही शोध लावला किंवा इनोव्हेटिव्ह वस्तू बनवली किंवा इनोव्हेटिव्ह थिंग्स क्रिएट केल्या तर त्या पेटंट रजिस्ट्रेशन मध्ये प्रोटेक्ट होतात. पाचवा आणि महत्वाचा प्रकार म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन, जसं की नागपूरची संत्री किंवा नाशिकची द्राक्ष. आपण ज्या एरियात राहतो त्या एरियाची जर का काही ओळख असेल तर जॉग्राफिकल इंडिकेशन अंडर त्याला सुद्धा प्रोटेक्शन मिळू शकतं.